श्रीराम समर्थ. श्रीराम आजचा भाग क्रमांक जो आहे तो 53 म्हणजे 53 क्रमांकाचा भाग आज आहे महाराजांच्या कृपेने श्रीराम. यामध्ये आपण आता पाहायचं आपल्याला एवढंच आहे की बरेच नरकाचे भाग बघितले, त्यांच्या शिक्षा कशा होतात हे बघितलं, आणि कुठल्या प्रकारचं पाप केलं तर काय शिक्षा होते हे सुद्धा आपण बऱ्यापैकी बघितलं. पण अजून थोडासा भाग शिल्लक आहे की ज्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की सूचीमुख नावाचा जो एक नरक आहे त्याचा उल्लेख आलेला. या सूचीमुख नरकामध्ये अनेक लोक जातातच, परंतु अजून एक प्रकारचं पापसुद्धा झालं तरी पण मनुष्य जातो, आणि ते म्हणजे की मनुष्य अशी बरीच लोकं असतात की जे फक्त पैसे कमवत असतात. त्यांना एवढं एकच ॲजेंडा असतो, जीवनामध्ये मला पैसे कमवायचे, बाकी मला काही माहीत नाही. हा त्यांचा एकमेव ॲजेंडा असतो किंवा एकमेव त्यांचा उद्देश असतो. आणि मग ते पैसे कमवतातसुद्धा, नाही असं नाही. पण ते इतके कंजूस मारवाडी असतात की इतके हजारो लाखो करोडो रुपयेसुद्धा कमवले तरी थोडे जरी पैसे खर्च केले तर त्यांना अगदी कासावीस होतं, अरे माझे इतके पैसे खर्च केले काय हे. अशा प्रकारची काही लोकांची वृत्ती असते की पैसे कमवण्यात त्यांना आनंद येतो, भरपूर कमवतात तरीसुद्धा कंजूस मारवाडी असतात, त्यांना खर्च करायची अजिबात इच्छा नसते. थोडे जरी स्वतःसाठी जरी खर्च केले तरी त्यांना वाटतं काय बाबा माझे किती पैसे खर्च झाले. मग इतरांसाठी खर्च करणं तर भाग लांबचाच राहिला. स्वतःसाठीच ज्यांना खर्च करायला वाटत नाही ते दुसऱ्यांसाठी काय करणार. पण अशी ही लोकं असतात, आणि अशी जी लोकं असतात त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी असं म्हणलं आहे की अशा लोकांना प्रत्येक माणसाविषयी संशय असतो साधारणपणे. अरे माझ्याकडे खूप पैसे आहेत, कदाचित हा या पैशामुळे तर माझ्याकडे येत नसेल ना. अरे याची वाईट नजर तर माझ्या पैशावर नाही ना, नजर तर लागणार नाही ना माझ्या पैशाला, माझ्या धनाला, माझ्या संपत्तीला, माझ्या ऐश्वर्याला. असं त्याला सतत वाटत असतं. आणि तो बारीक लक्ष ठेवून असतो की कोणी माझे पैसे तर खर्च करत नाही ना, करता कामाने वगैरे. असं सतत तो एकच काम करत असतो, धन मिळवायचं आणि धनाचं रक्षण करायचं. आणि अर्थात धनाचं रक्षण करण्यासाठी आणि धन मिळवण्यासाठी तो कशाचाही विचार करत नाही. माझं एकच काम आहे धन मिळवणं, येतं आहे ना बस, बाकी काय बघायचं नाही. मग थोडासा अनिती जरी करावी लागली तरी चालेल, काय फरक पडतो आहे, पैसे ते मिळत आहेत ना बस. अशा प्रकारचे बाकी ते जीवनभर काहीच करत नाहीत, काहीच करत नाहीत. बाकी कोणाच्या वाटेला पण कधीच जात नसतील. मी आणि माझं घर, माझा संपत्ती, माझा पैसा, माझं ऐश्वर आणि कदाचित माझं कुटुंब एवढंच असू शकतं. आणि आपण बघतो की कितीतरी लोक असे असतात की भरपूर धन असून पण ते घरातल्या व्यक्तीला अजिबात खर्च करायला देत नाही. पैसे नाही जास्त करायचे, अजिबात चालणार नाही. असे कशाला लागले, का खर्च केलेस. अशी उदाहरणं आहेत ना की लाखो रुपये घरात पडलेत, पण थोडेसे जर कुठे त्यांनी खर्च केले, टॅक्सीने गेला कुठे, कशाला खर्च केला, काय गरज होती खर्च करायची, असं विचारणारे लोक असतात. आणि हे सगळं जे काय आहे हे सगळं बरोबर नाही. भागवतामध्ये त्यांनी असं म्हणलं की एक तर पैसे कमवताना तुम्ही विचार करत नाही की कसे येतात, आणि आल्यावर तो खर्च इतरांसाठी पण करत नाही, स्वतःसाठी पण तुम्ही खर्च करत नाही. पैसा 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 फक्त एवढंच करत राहतात. आणि असे जे लोक आहेत ना ह्यांनासुद्धा पापच लागतं, कारण त्यांचं एकमेव उद्देश होतं की द्रव्य मिळवणं आणि द्रव्य राखणं. आणि अशी जे लोक आहेत ही सुद्धा सूचीमुख नावाच्या नरकात जाऊन पडतात. आणि अर्थात तिथे त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे यातना देणारे तिथे लोक आहेतच. अशा लोकांना त्यांनी म्हटलं अर्थपिशाच्य. ही लोकं जी आहेत ती भागवतामध्ये अर्थपिशाच्य म्हणलं. बघा काय मस्त शब्द वापरला की जे फक्त अर्थ करत असतात. अशा लोकांना पिशाच्यासारखं जरा पछाडलेलंच आहे ना एक प्रकारे पैशाने. आणि असे हे अर्थपिशाच्य जे असतात ते शुचिमुख नावाच्या नरकात जाऊन पडतात. आणि अर्थात तिथे असलेले यमदूत त्यांना प्रचंड यातना देतात. त्यांनी म्हटलं की अशा माणसाला यमाचे दूत असतात ते शिंप्याप्रमाणे सुई धाग्याने ओवतात किंवा शिवतात. बापरे काय यातना आहे बघा. कारण तरी पैसा जोडलेला असतो ना. पै आपण म्हणतो की पै गोळा केली, पण गरिबांनी गोळा करणं वेगळं. आणि हे लोक सुद्धा एवढे पैसे असून असेच फक्त गोळा करण्याचं काम, खर्च नाही करत. आणि अशा लोकांना सुद्धा यम जो आहे तो यमलोकातील
सूचीमुख नरकामध्ये टाकलो असं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. आणि अशा प्रकारे हे अनेक जे आहेत ते नरक आहेत, अनेक प्रकारच्या यातना आहेत. तेव्हा हा जो भागवताचा विशिष्ट भाग जो आहे हा खरंच अधूनमधून कधीतरी ऐकावा, चांगला भाग आहे. म्हणजे अशा सगळ्या या यातना जर आपण ऐकल्या आणि वाचल्या तर कळत नकळतसुद्धा जर पाप करत असू तर आपण करणार नाही. अगोदर केले ते सोडून द्या, त्याच्यावरती आपण काहीतरी उपाय शोधू, पण निदान पुढे करणार नाही. हा महत्त्वाचा भाग आहे. म्हणून हा अध्याय माझ्या हिशोबात तसा चांगलाच आहे. आणि आपण खरोखर कुठल्याही प्रकारे हिंसा टाळावी. अगदी काल थोडीशी चर्चा केली आम्ही 5:30 नंतर, 5:30 वाजून गेले होते, पण काही लोक चर्चा करत होते की मग डास मारला तरी पाप आहे का, ढेकूर मारला तर पाप आहे का, मारायचं नाही तर मग करायचं काय, हे सगळं काल थोडीशी आम्ही चांगल्या प्रकारची चर्चा केली काल. आणि त्याच्यामध्ये निष्कर्ष असाच आहे की ठीक आहे, डास किंवा असे काही जे कीटक आहेत ते आपल्याला त्रास देत असतात, पण त्याच्यासाठी तुम्ही शक्यतो प्रिव्हेन्शन करा, हा खरा उपाय. शक्यतो डास घरात येणार नाही याची काळजी घ्या. आलेच समजा चुकून माकून तर काहीतरी असं करा की जे तुम्हाला चावणार नाही. मग त्याच्यासाठी एखादं काहीतरी वापरा, असं काहीतरी करा की जे तुम्हाला चावणार नाही, पण शक्यतो त्याला मारू नका, असं त्याचा अर्थ निघतो. कारण भागवतात म्हणलं आहे की ते त्यांचं काम करतात, कारण भगवंतांनी त्यांना बनवलंच तसं की ते रक्तावरच जगतात. डास करणार काय, त्यांच्याकडे स्वतःची शक्तीच नाही आहे की मी अन्न खाल्लं आणि त्यातून रक्त तयार झालं. ही शक्ती डासामध्ये किंवा ढेकणामध्ये नाहीच आहे. त्यांना इतरांचं रेडीमेडच रक्त लागतं, त्याला करणार काय. आणि म्हणून ते त्यांचं काम करतात आणि आपण त्यांना मारतो. असा हा भाग आहे. म्हणून प्रिव्हेन्शन हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे की जिथे शक्य असेल न मारता आपण हे करा. डासांपासून संरक्षण करा, ढेकणांपासून करा, सगळ्यांपासून संरक्षण करा, पण न मारता करता आलं तर बघा, अभावितपणे एखादा मारला गेला तर तो नाईलाज आहे की माझं लक्ष नाही आणि चावला आणि मी हात मारला. ते होऊ शकतं कधीतरी, पण ते एक वेळ क्षम्य आहे, कारण कळत नकळत घडलेलं पाप आहे. पण जे समजून उमजून की नाही आता मला सगळे मारायचे डास, कुठे आहेत बघा, कुठे शोधून काढूया, चला हे असं जे आहे ना, हा प्रकार नाही चालत, अजिबात चालत. कारण ठरवून केलेलं आहे ना ते. ठरवून जर तुम्हाला माहीत आहे की मला जीवाची हत्या करायची नाही, तरी पण जर मी ठरवून जर हत्या केली तर पाप आहेच आहे. आणि मग तो कुठला नरक असेल ते आता बघायचं, ह्याच्यामध्ये वाचायचं परत मी काय केलं ते. अशा प्रकारे हा जरा इंटरेस्टिंग असा हा अध्याय आहे, पण चांगला अध्याय. आणि अशा प्रकारे त्यांनी हे सगळं वर्णन केलं आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही सावध राहा. त्याच्या आधीच्या काही अध्यायामध्ये आपण पाहिलं की त्यांनी अनेक कोशांचं पण वर्णन केलं होतं, अनेक तलांचं वर्णन केलं होतं, आणि एका अध्यायामध्ये त्यांनी भगवंताचं पण वर्णन केलं होतं. तर त्यांनी हेही सांगितलं की भगवंताचं वर्णन ज्या कुठल्या स्वरूपात असेल, कारण भगवंताचे अनेक अवतार आहेत, त्याच्या कुठल्याही स्वरूपाचं जरी वर्णन आपण ऐकलत किंवा वाचलत, कारण जसं याच्यामध्ये आपण पाहिलं की संकर्षण भगवान नावाचं जे रूप आहे भगवंताचं, त्याचं वर्णन याच्यामध्ये होतं की तो नागरूपी आहे संकर्षण भगवान, असं वर्णन आहे. अजून काही रूपामध्ये नरसिंहाचं रूप घेतलं आहे, अजून काही वेगवेगळे रूपं घेतले. हयग्रीवाचं आहे, त्याचं पण काही ठिकाणी त्याने वर्णन केलं आहे. तर अशी भगवंताची जी जी रूपं आहेत, त्या ज्या रूपांचं जे वर्णन तुम्ही ऐकलं असेल, वाचलं असेल किंवा ते कोणाला सांगितलं असेल, तर त्या प्रत्येक अशा प्रकारच्या क्रियेमुळे तुमची भक्ती नक्की वाढते. म्हणून अशा गोष्टी, भगवंताचं वर्णन कुठल्याही रूपाचं असेल तर ते आदरपूर्वक ऐका, आदरपूर्वक वाचा आणि आदरपूर्वक कोणाला तरी सांगण्याचा प्रयत्न करा. या तीनपैकी काहीही जरी केलं तरीसुद्धा आपली भक्ती नक्की वाढेल, किंवा भक्ती असेल तर भक्तीमध्ये शुद्धता येईल. म्हणून भगवंताची ह्या सगळ्या गोष्टीला फार महत्त्व आहे वर्णनाला.
तर हे आपण जरूर करावं असं म्हणलं आहे. आणि जी लोक संन्यास मार्गामध्ये आहेत, आपण तर काय संन्यास मार्गात नाही आहोत, आपण तर गृहस्थ आश्रमी लोक आहोत. तर जी लोक संन्यास मार्गामध्ये अगोदरच ज्यांनी पदार्पण केलं आहे, त्यांच्यासाठी त्यांनी सांगितलं की तुम्ही एक काम करा की भगवंताच्या स्थूल रूपाचं वर्णन जे आहे ते ऐका व्यवस्थित, किंवा श्रवण करा, किंवा कीर्तन करा, त्याचं वाचन करा आणि नंतर ध्यान करा. अर्थात हे संन्याशांसाठी सांगितलं किंवा ज्यांना जमतं त्यांच्यासाठी. पण असं करण्याचा सुद्धा आपल्याला खूप उपयोग होणार आहे की आपलं चित्त जे आहे ते शुद्ध होऊ शकतं, असंही भागवतामध्ये सांगितलं. आणि अशा प्रकारे हे सगळे जे काही अध्याय होते, या सर्व अध्यायामध्ये सर्व प्रकारचं वर्णन, सर्व प्रकारच्या तलांचं वर्णन, सर्व प्रकारच्या नरकांचं वर्णन, हे सगळं आपण अतिशय सविस्तरपणे ऐकलेलं आहे. श्रीराम याच्या पुढे सुद्धा आता एक वेगळ्या प्रकारच्या अध्यायात आपण जात आहोत. श्रीराम ऐकूया. परीक्षित राजा जो आहे हा हे सगळं ऐकतोय आणि अर्थात ऐकल्यावरती त्याचा प्रश्न चालूच आहेत. हे सगळं त्यांनी ऐकलं आणि शुकमुनीने म्हणाले की महाराज, तुम्ही सगळं छान मला सांगितलं. दुसरा स्कंद होता त्याच्यामध्ये निवृत्ती मार्गाचं वर्णन केलं, प्रवृत्ती मार्गाचं वर्णन तिसऱ्या स्कंदात केलं, नरक यातना पण कशा आहेत तेही सांगितलं, प्रियव्रत राजा कसा होता, त्याचे उत्तानपाद किंवा वंशज कसे होते ही माहिती मला खूप छान दिली. त्याच्या अगोदर अनेक प्रकारच्या देशांची किंवा अनेक प्रकारच्या भूखंडांची मला माहिती दिली, हे पण छान केलं. आणि सर्वात शेवटी मला सांगितलं की नरक यातना कशा असतात. हे तर मी सगळं ऐकलं. थोडंसं मला ऐकताना हे वाटलं की काय हे यातना आहेत. मग आता हे सगळं तुम्ही मला भय वाटणारी गोष्ट सांगितलीच शेवटी, पण आता मला हे पण सांगा की इतक्या महाभयानक यातना ज्या आहेत नरकामध्ये, तर मग या नरकामध्ये जावंच लागणार नाही असं काय करता येईल ते सांगा ना मला. की काय केल्याने नरकात जातो हे समजलं मला, पण आता मला हा उपाय सांगा की ज्यामुळे या नरकात जायचा आम्हाला प्रश्नच येणार नाही कुठल्याही मानवाला. असं पण काहीतरी सांगा, ही माझी विनंती आहे आपल्या चरणी. किती योग्य विनंती त्यांनी केली बघा. की हे सगळं ऐकल्यावर आता मला ह्यातला सुटकेचा उपाय सांगा. आणि अर्थात शुकमुनी म्हणाले नक्कीच सांगतो. आणि शुकमुनींनी सुरुवात केली सांगायला. शुकमुनी म्हणाले की असं आहे की मनुष्य पाप करतच असतो आणि पाप करण्याचे मार्ग अनेक आहेत, अनेक मार्गाने करतो. आता अनेक मार्गाने करतो म्हटल्यावर तुम्हाला काय वाटेल, हां बरोबर आहे, पाप करायचे बरेच प्रकार पण आहेत ना, कशा प्रकारचा क्राईम करेल कोण ते काय सांगू शकत नाही, ते बरोबर आहे. पण त्याच्यासाठी त्याने असं म्हणलं की मनुष्य जो आहे तो मन, वाणी आणि शरीर या 3 गोष्टीचा मुख्यत्वे वापर करतो. मनाने पण पाप करता येते, शरीराने पण करता येतं, वाणीतून सुद्धा. त्याने असंही म्हणलं की वाणीने सुद्धा एक प्रकारची हिंसाच होते. मन कोणाचे कधी न दुखवावे, हे जे सांगितलं आपल्याला सुबोधमध्ये, की मन कोणाचे कधी न शक्यतो दुखू नका. जे काय सांगायचं ते शांतपणे सांगा ना. आपल्याला असं खूप वेळा वाटतं की आपण चुकीच्या गोष्टी करतो आणि आपण त्याचं समर्थन करतो. नाही, मी नेहमी असंच सांगतो. मी फार स्ट्रेट फॉरवर्ड आहे. मी कधी असं बोलत नाही. मी नेहमी स्ट्रेट फॉरवर्ड तोंडावर उत्तर देतो आणि आपण त्या व्यक्तीला सगळं खाड सांगत असतो आणि त्याचं समर्थन पण करत असतो. परंतु अध्यात्मशास्त्राला हे मंजूर नाही आहे. तुम्ही त्याचं स्वतःच एन्डॉर्स करता की हे मी असं करतो आणि मी हे बरोबर करतो. रॉंग. अध्यात्मशास्त्र हे मानत नाही. अध्यात्मशास्त्र म्हणते की तुम्ही जरूर दोष सांगायला हरकत नाही, पण चांगल्या प्रकारे पण सांगू शकता ना. सांगण्याची काहीतरी पद्धत पण आहे ना. किंवा तुमचं मत तुम्ही चांगल्या प्रकारे शांतपणे मांडू शकता. का तुम्ही हे असं फोर्सफुली सांगता, का एक घाव 2 तुकडे करता. नाही सांगायला पाहिजे अशा प्रकारे. तुम्ही सांगू नका असं कधीच शास्त्र म्हणत नाही. त्याच्यात सांगण्याची एक पद्धत आहे ना.
का तुम्ही अशा प्रकारे सांगता? असं नका सांगू, ते पाप आहे. हिंसा जी आहे ती वाणीतून सुद्धा होते. त्यांनी म्हटलंच आहे ना की मनुष्याची जे पापं होतात त्याच्यामध्ये एक वाणी हा सुद्धा एक भाग आहे, की वाणीने सुद्धा पाप होतं. शिवीगाळ करण्याने फक्त पाप होत नाही, अशा प्रकारे जे तुम्ही बोलता ते सुद्धा पापच आहे. जर कोणाच्या माणसाला जर त्याचा धक्का बसत असेल या प्रकारे सांगितल्याने, तर तेही पापच आहे ना. म्हणून वाणी जी आहे ती अतिशय चांगल्या प्रकारे वापरली पाहिजे. तुम्ही त्याला चांगल्या प्रकारे सांगा, ऐकेल ना ऐकेल त्याचा भाग आहे, आपल्याला काय करायचं. पण जे काय सांगाल ते सॉफ्टली सांगा. अशा प्रकारे एक घाव दोन तुकडे सांगू नका, असं शास्त्रात पण सांगितलं आहे, आपल्या सुबोधमध्ये पण सांगितलं आहे, अनेक ठिकाणी सांगितलं. महाराज स्वतः काय करायचे त्यांचं चरित्र आपण ऐकलं आहे, की कशाप्रकारे अनेक उदाहरणात की ते कशाप्रकारे खुबीनी सांगायचे. मनुष्याचे दोष खुबीनी सांगायचे, शांतपणे सांगायचे. याला फार महत्त्व आहे. एक घाव दोन तुकडे करणं हे तर कोणी करू शकतं. माझे बाबा मला नेहमी सांगायचे. खरंच शांतीचे सागर होते माझे बाबा. म्हणजे टीचर होते, आणि मुख्य म्हणजे टीचरला शांती ठेवणं कठीण असतं, कारण जरा कठीण भाग असतो ना. पण माझ्या बाबांचं वैशिष्ट्य कधीच रागावले नाही, मला आठवत नाही कधी. ते मला नेहमी सांगायचे, आरेला कार्य करणं काय फार पराक्रम नाही आहे हे म्हणते, लक्षात ठेव. पण आरेला कार्य न करता सुद्धा शांतपणे ऐकून घेणं आणि शांतपणे त्याचं उत्तर देणं हेच सगळ्यात कठीण आहे. याला संयम लागतो, आणि हा महत्त्वाचा आहे, हे लक्षात ठेव. मला त्यांचं वाक्य अजूनही आठवतं, संयम लक्षात ठेव. एक घाव दोन तुकडे करून उत्तर कोणी देईल, काय मी त्यात पराक्रम केला आहे. मला असं वाटतं, अरे त्यात काय मी दोन तुकडे केले, खाडकन सांगून टाकलं. अरे हा काय पराक्रम नाही आहे. पराक्रम तिथे आहे की तू शांतपणे ते सांग ना, न रागावता सांग, प्रत्येक गोष्ट शांतपणे, हे कठीण आहे. हा पराक्रम आहे. एक घाव दोन तुकडे करणे पराक्रम नाही. पण स्वतःलाच आम्हाला बऱ्याच गोष्टी माहीत नसतात, आणि आम्ही स्वतःच त्याचं समर्थन करतो, तर काय करणार. आणि म्हणून त्यांनी म्हटलं, शुकमुनी म्हणतात की मनुष्य जो पाप करतो या तिन्ही भागाचा मुळे करतो. मनाचा एक भाग आहे, वाणीचा आणि शरीराचा. शरीराने पण बऱ्याच पापं करतात, ते तर काय बघायलाच नको. आणि त्याच्या पुढचा महत्त्वाचा भाग असा आहे की हे पापं तर आपण करतो, आणि नंतर मग आपल्याला वाटतं की आपण प्रायश्चित्त घेऊया. प्रायश्चित्त पण घेणं जरुरी आहे, की प्रायश्चित्त जर नाही घेतलं तर नरक यातना भोगायच्या आहेत. जर एखादं पाप तुम्हाला वाटलं असेल, घडलं आहे माझ्या हातून कळत नकळत, झालं, सॉरी सॉरी सॉरी, पण त्याचं प्रायश्चित्त घेऊ शकता तुम्ही. आणि जर प्रायश्चित्त जर घेतलं तर कदाचित तुमचा नरकवास टाळू शकतो, आपण टळू शकतो कदाचित, नॉट ऑलवेज. तुम्ही किती पश्चात्तापपूर्वक हे करता त्याच्यावर पण अवलंबून आहे. पण प्रायश्चित्त घेता येतं, हेही बरोबर आहे. शुकमुनी म्हणाले की जर प्रायश्चित्त घेतलं तर कदाचित तुमच्या नरक यातना वाचू शकतात, पण नाही घेतलं तर 100% नरक यातना आहेतच. मग ते पाप तुम्ही कुठूनही करा, मन, बुद्धी, वाणी आणि शरीर याचा कशाचाही वापर करून तुम्ही अशा प्रकारे पाप केलं तर, ती हिंसा केली तर त्याचा पाप लागणारच आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की हे सगळं आपण समजावून घ्या आणि त्याप्रमाणे वागा, आणि पाप झालं असेल तर त्याचं प्रायश्चित्त जरूर घ्या. राजाने परत प्रश्न विचारले. तो म्हणला, महाराज मुनीवर, माझ्या मनात अजून काही प्रश्न आहेत, त्याचंही थोडंसं उत्तर द्या. की मनुष्याला माहीत असतं कधी कधी की काय काय गोष्टी आपण चुकीचं करतो, तरी पण त्याचं आपण समर्थन करतो आणि परत परत करत राहतो की नाही, बरोबरच करतो. तर मग असं मनुष्य करत राहतो, मग अशा माणसांच्या पापाचं प्रायश्चित्त कसं होणार, की जो समर्थन करतो, नाही मी हे बरोबरच करतो, अशा प्रकारेच मी असाच आहे असं म्हणतो, मग ह्यांच्या पापापासून सुटका कशी होणार. कारण जसं त्यांनी म्हणलं की हत्तीने उद्या जरी समजा आंघोळ केली, पण आंघोळ केल्यावर जर परत जर धूळ जर अंगावर उडवून घेतली तर काय होईल. हत्ती जो सोंडेमधून काही उडवतो, आंघोळसुद्धा करतो आणि कधी कधी घाणेरडे पदार्थ पण उडवतो. तर मग हे असं केलेलं व्यर्थ जाईल नाही का. म्हणून मनुष्याचं प्रायश्चित्त घेण्याचा खरोखर किती उपयोग होतो हे मला सांगाल का तुम्ही. प्रायश्चित्त कितपत उपयोगी पडतं. व आता या ठिकाणी एक गंमत मला आठवली की ख्रिश्चन लोकांमध्ये एक पद्धत आहे
कन्फेशन देण्याचा भाग आहे. आपण ऐकून असाल की त्यांच्यामध्ये कन्फेशन देतात. कन्फेशन बॉक्स असतो त्यांच्या चर्चमध्ये आणि कन्फेशन त्याची वेळ असते. हां, आणि त्यामध्ये त्या मनुष्याने काय पाप केलं याचं कन्फेशन म्हणजे अर्थात कबुली जबाब द्यायची पद्धत असते की बाबा मी आज दिवसभरात हे पाप केलं किंवा काय. त्यांची फ्रिक्वेन्सी काय असते ते मला माहीत नाही, पण जी काय फ्रिक्वेन्सी असेल त्या फ्रिक्वेन्सीप्रमाणे बाबा मी या महिन्यात एवढं पाप केलं, मी या 15 दिवसात एवढं पाप केलं, मी हे पाप, असं कन्फेशन द्यायचं असतं. आणि कन्फेशन दिल्यावरती भगवंत तुम्हाला माफ करू शकतो अशी त्यांची भावना आहे. तर हे जे आहे तर हे राजाच्या प्रश्नासारखंच आहे की मी एकीकडे जाऊन कन्फेशन आज देऊन आलो चर्चमध्ये, चला परत संध्याकाळपासून पाप करायला मोकळा. झालं ना, पहिली पापं क्लिअर झाली. मी जाऊन भगवंताला नमस्कार केला, ख्राईस्टला नमस्कार केला आणि म्हणलं की माझी पापं पदरात घे प्रभूजी. संपली. कन्फेशन सांगितली, मी बोललो माझी पापं कबूल केलेत, कन्फेस केलेत, विषय संपला नाही का? असं आहे का? नाही. कन्फेस करणं ठीक आहे, पण पुढे परत जर पाप करणार असेल तर कन्फेशनचा फायदा काय? त्या नॉट पार्डनेबल ॲट ऑल. तसंच प्रायश्चित्ताचं पण आहे नाही का, की प्रायश्चित्त इकडे घ्यायचं आणि परत पाप करायला मोकळे. गंगेत स्नान केल्यावर पाप हरण होतं, पण मी गंगेत स्नान करायचं वर्षातून एकदा आणि परत पाप करायला मोकळा, काय फायदा आहे त्याचा? म्हणून हे जे आहे हे असं चालत नाही. शुकमुनी म्हणतात की तुम्ही ह्या सर्व गोष्टीमुळे तुमचे पाप जे आहेत ती कायमची नाहीशी होणारच नाहीत. कारण काय की तुमची वासना तशीच राहते ना. ह्याच्यासाठी तुम्हाला खऱ्या अर्थाने एक गोष्ट व्हायला पाहिजे की तुम्हाला पश्चाताप व्हायला पाहिजे आणि त्याचं ज्ञान व्हायला पाहिजे तुम्हाला. की शेवटी जसं रोग होताना बऱ्याच वेळा अपथ्य झाल्याने सुद्धा रोग होतात कधी कधी, पण जर पथ्य पाळलं तर कधी कधी रोगच होत नाहीत. तसं तुमची जी वासना आहे तीच मुळात अतिशय घाणेरडी आहे. आणि ती जोपर्यंत शुद्ध होत नाही वासना, तोपर्यंत तुम्ही पाप करतच राहणार नाही. एकीकडे पाप करा, एकीकडे प्रायश्चित्त घ्या, एकीकडे पाप करा, वासना तर गेली पाहिजे की नाही, ती जाणं महत्त्वाची आहे. आणि म्हणून शुकमुनी असं म्हणतात की याच्यासाठी मनुष्याने काय केलं पाहिजे की शास्त्रांचं जे नियम आहेत, ज्याला यमनियम म्हणलं जातं, ह्याचं पालन केलं पाहिजे हळूहळू. त्याच्यासाठी अनेक गोष्टी सांगितल्यात, आपण त्या ऐकल्यात. इथे पण परत सांगितले की तपश्चर्या करा, ब्रह्मचर्य करा, इंद्रिय दमन करा, मनाची स्थिरता ठेवा, दान करा, सत्य करा, अंतर्बाह्य पवित्रता पाळा. हे सगळं तुम्ही करा. अनेक भाग आहेत, करायला कितीतरी गोष्टी आहेत. आणि जर आपण ह्यातल्या काही गोष्टी जर केल्या तर त्याच्यामुळे सुद्धा पाप नष्ट होऊ शकतं, हेही आहे. भागवतात सांगितलं म्हणजे नक्की होत असणार ना. पद्मपुराणात पण सांगितलं आहे. पद्मपुराणात पण त्याने असं सांगितलं की असं तर पाप नष्ट होणं कठीण असतं, परंतु जर तुमची जर चांगल्या प्रकारची जर भक्ती असेल तर तुमचं पापसुद्धा नष्ट होऊ शकतं. आणि भागवतात पण तेच म्हणलं की हे जे पाप आपल्याकडून होतं या 3 प्रकारातून, मन आणि बुद्धी आणि शरीर, हे पापसुद्धा नष्ट होऊ शकतं जर तुम्ही भक्ती तशा प्रकारची केली तर. त्यांनी वर्णन केले की जसं सूर्य उगवल्यावर धुकं नाहीसं होतं, तसं पाप नाहीसं होऊ शकतं, पण तशी भक्ती आपण केली तर. म्हणून भक्ती मार्ग हा श्रेष्ठ मार्ग आहे. भगवद्गीतेमध्ये 18 अध्यायात वेगवेगळे मार्ग आणि वेगवेगळ्या गोष्टीचं खूप सुंदर असं वर्णन आणि खूप सुंदर असा उपदेश केलेला आहे. परंतु 12व्या अध्यायामध्ये जो भक्ती मार्ग सांगितला आहे तो तसा विचार केला तर आपल्या हिशोबात श्रेष्ठ मार्गच आहे. कारण त्याच्यातल्या काही गोष्टी आपल्याला तशा कम्पॅरेटिव्हली थोड्याशा करता येणं शक्य आहे. बाकीचे अनेक मार्ग त्यांनी सांगितले आहेत भगवद्गीतेमध्ये, परंतु ते सगळे कठीण आहेत नाही का. पण कम्पॅरेटिव्हली नक्कीच जे त्यांनी 12व्या अध्यायात सांगितलं भक्ती मार्गाचा जो अध्याय त्याच्यामध्ये जे सांगितलं ते कम्पॅरेटिव्हली सोपं आहे. आणि म्हणून तो अध्याय सर्वात महत्त्वपूर्ण मानला जातो. अर्थात कोणाला कुठला अध्याय महत्त्वाचा वाटेल तो आपला आपला भाग आहे, परंतु असं मला वैयक्तिक वाटतं. कारण भागवतात पण त्यांनी हेच सांगितलं थोडंसं.
आणि म्हणून भक्ती जर केली तर तुमची पापंसुद्धा नष्ट होतात, हे लक्षात ठेवा. म्हणून भक्ती आपली कशी वाढेल याचा प्रयत्न केला पाहिजे. भक्ती तर प्रत्येकाची आहे, नाही असं नाहीच आहे ना. भक्ती आहे म्हणून तर आपण हे सगळं करतो, पण ती वाढली पाहिजे, कारण जेवढी आपली आहे ती काहीच नाही आहे. हां, जर कोणाला असं वाटतं माझी भक्ती खूप चांगली आहे तर संपला विषय. मग तुम्ही इथेच राहणार. असं ऑलवेज वाटली पाहिजे की माझी भक्ती खूप कमी आहे, मला अजून वाढवायची, तरच आपण पुढे जाऊ. नाही तर जाणार. सॅटिस्फॅक्शन मिळालं की विषय खलास. आणि भक्ती खूप वाढायला पाहिजे, कारण आपण अजून खूप आपल्याला प्रगती करायची. पण शुकमुनीने एवढं एक छान सांगितलं की तुम्ही जर भक्ती केली तर तुमची पापं नष्ट होतात, नक्कीच. त्याने आणखीन एक सांगितलं की भगवंताचे जे सेवा करणारे खरे सेवक आहेत, खरे भक्त आहेत, अशा भक्तांची जरी सेवा केली ना तरी पण तुमची पापं ती कमी होऊ शकतात आणि तुमचं चित्त शुद्ध होतं. म्हणून भक्तांची संगतीसुद्धा करावी. म्हणून सत्संगतीला महत्त्व आहे की जे भगवंताचे खरोखर चांगले भक्त आहेत असं आपल्याला वाटतं त्यांच्याशी जरूर संग करा, कारण त्यांच्या संघाने सुद्धा आणि त्यांची सेवा केली तर अजून उत्तम. म्हणजे सेवा करता येईल की नाही मला माहीत नाही, ते डिपेंड्स. परंतु जर सेवासुद्धा असा तुम्हाला वाटला एखादा भक्त आहे की तो खूप चांगला भक्त आहे, भगवंताचा निस्सीम भक्त, तर त्याची सेवा काय करता येईल ते करा. अन्यथा त्याची निदान संगत तरी पकडा, त्याच्या संगतीत राहा, त्याच्या काही चांगल्या गोष्टीचं अनुकरण तुम्ही आपोआप कराल. हे जरी आपण केलं तरीसुद्धा आपली भक्ती वाढेल, जी आपल्याला आपलं पाप नष्ट करायला मदत करेल. म्हणून सत्संगती नेहमी धरावी आणि मिळवावी. म्हणून उपासनेला येण्याला महत्त्व आहे. तिथे नक्कीच जे लोक येतात ते भक्ती भावना असलेलीच लोक असतात आणि त्यांच्या उपस्थितीचा आपल्याला नक्कीच फायदा मिळतो. आपली पॉझिटिव्हिटी नक्की वाढते आणि म्हणून ज्याला जेव्हा जसं जमेल त्यांनी जास्तीत जास्त वेळा प्रत्यक्ष उपासनेला हजर राहण्याचा प्रयत्न करावा. प्रत्येक वेळेस जमेल असं नाही, आपण लांब राहतो, अजून काही गोष्टी असू शकतात. परंतु जर शक्य असेल तर हे करण्याचा प्रयत्न करावा. जसे आज आपण ऑनलाईन का होईना पण सत्संगती करतोच आहोत ना. आज ऑनलाईन आपण आहोत, परंतु आज इतकी लोक आपण हे सगळं ऐकतो आहोत, एकमेकांच्या विचारांचा आदानप्रदान करतो आहोत, चर्चा करतो आहोत, रामहृदय म्हणतो आहोत, प्रार्थना करतो आहोत, भागवत सेवा ऐकतो आहोत, सांगतो आहोत. हे सगळं चालूच आहे ना. हा आपला सत्संगच आहे ना एक प्रकारचा. ऑनलाईन असला तरी काय फरक पडतो, पण होतो आहे ना. आणि हा महत्त्वाचा भाग आहे. याच्यामुळे आपली भक्ती नक्की वाढणार आहे याची खात्री आहे. भागवतात सांगितलंच आहे की तुम्ही कशाही प्रकारे सत्संगती करा, त्याच्याने तुम्हाला खूप फायदा होणार आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं हे करत राहा. आणि भक्ती मार्गामध्ये एक आणखीन गोष्ट आहे की भक्ती तुम्ही कोणाचीही करा, तुम्हाला जो आवडेल तो भाग नाहीच आहे. परंतु तरी पण कृष्ण भक्ती ही सर्वोच्च मानली जाते. ही पण फॅक्ट आहे की भक्ती मार्गात भक्तीमध्ये कृष्ण भक्ती ही परमोच्च भक्ती आहे असं मानलं जातं. आणि म्हणून त्याने असं सजेस्ट केलं, कारण भागवत कथा आहे की भगवान श्रीकृष्णाच्या जर तुम्ही चरणारविंदात जर त्याला स्वतःला गुंतवलं तर त्याच्यामध्ये इतकी शक्ती आहे की सगळी पापं जी आहेत त्याचं प्रायश्चित्त घेतल्याचं सुद्धा तुम्हाला हे लाभू शकतं. पण तुमची तशा प्रकारची अनन्यता असायला पाहिजे. तर अनन्यपणे, तसं तर त्यांनी भगवद्गीतेत सुद्धा म्हणलं आहे, भागवतात पण म्हणलं की जो मला अनन्य भावाने शरण येतो त्याची सगळी पापं मी माझे आपोआप हरण होणारच आहेत. पण अनन्यता पाहिजे, ही फार कठीण गोष्ट. योगक्षेम तर सांभाळतो, तेही भागवतात याच्यात सांगितलं. योगक्षेम तर तो सांभाळतो, काही मोठी गोष्ट नाही त्याच्यासाठी. तुमचा योगक्षेम सांभाळायला त्याला काय मोठी गोष्ट आहे. पण अट तीच आहे, अनन्याश्चिंतयन्तो मा ये जना पर्युपासते. अशाच लोकांचा तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. मी अशाच भक्तांचं फक्त योगक्षेम वाहणार आहे जे माझ्याशी अनन्य भावाने शरण आले आहेत किंवा माझ्याशी युक्त आहेत. फक्त अशा लोकांचा मी नक्कीच सांभाळतो. हे माझं वचन आहे, हे माझं म्हणणं आहे, हे भगवंतानी सांगितलेलं आहे. आणि म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवायला पाहिजे. त्याच्यावरती अनेक दाखले
आहेत, प्रत्यक्षात पण आहेत आणि असेही बऱ्याच गोष्टी अनेक आहेत की ज्यांनी ज्यांनी अशा प्रकारची भक्ती केली त्यांचा खरोखरच योगक्षेम सर्व प्रकारचा भगवंतानी वाहिलेला आहे. आणि म्हणून जर त्याच्या चरणी आपण शरण गेलो तर आपली पापसुद्धा धुतली जाऊ शकतात. वेगळी प्रायश्चित्त घ्यायची गरज नाही, इतकी भक्ती पाहिजे. पण आणि मग त्यांनी सांगितलं, मुनी म्हणाले की राजा मी तुला हे सगळं सांगतो, त्याच्या जोडीला एक कथा पण सांगतो, म्हणजे तुला थोडंसं अजून त्याच्यामध्ये छान वाटेल. शेवटी जसं आपण सुद्धा कथा कीर्तनं जेव्हा ऐकतो तेव्हा कथेचा भाग कधी सुरू होतो याच्याकडे आपण उत्तर रंग कधी सुरू होतो याची वाट बघत असतो कीर्तनामध्ये, की आता कथा कधी येते बघूया, बाकीचं सगळं ठीक आहे. तसं या मुनीने सांगितलं की या संदर्भात तुला मी एक कथा सांगतो, जरूर ऐक आणि याच्यात तुला ज्ञान पण खूप मिळेल. आणि मग त्यांनी ही कथा सांगितली. त्यांनी असं सांगितलं की कान्यकुब्ज नावाच्या नगरामध्ये एक ब्राह्मण राहत होता ज्याचं नाव आहे अजामिळ. प्रसिद्ध कथा आहे. अजामिळ नावाचा ब्राह्मण राहत होता. असा तर तो ब्राह्मण होता आणि ब्राह्मण म्हणून त्याच्याकडे ज्ञानसुद्धा अनेक गोष्टीचं होतं, सगळं काही त्याचं होतं पण तो त्यातली एकही गोष्ट नीट करत नव्हता. जे ब्राह्मणाने करायला नाही पाहिजे ते सगळं तो करत होता. तो अत्यंत पापी होता. तो लोकांना लुटायचा, तो जुगार खेळायचा, तो चोऱ्यासुद्धा कधी कधी करायचा, लोकांना त्रास जरूर द्यायचा, त्रास देऊन पैसे मिळवायचा. अशा अनेक गोष्टी त्यांनी केलेल्या, अनेक प्रकारची पापं त्यांनी केलेली आणि अशी पापं करतच तो राहत होता. आणि वास्तविक पाहता हा जो अजामिळ होता, वास्तविक पाहता हा खूप अगदी चांगला होता असं त्याचं वर्णन आहे. की शील त्याचं चांगलं होतं, सदाचारी होता, सद्गुणांचा आगर होतो. त्याला सगळ्या प्रकारचा ब्राह्मण म्हणून जे काही मंत्र किंवा जे काही यायचे ते सगळे त्याला यायचे. आदर्श ब्राह्मण जसा असायला पाहिजे तसं त्याच्याकडे सगळं काही होतं. तो मितभाषी पण होता. पण एक दिवस असं घडलं की तो वनामध्ये गेला होता आपल्या वडिलांच्या आज्ञेनुसार काही फळं किंवा काही गोष्टीसाठी. आणि तो वनातून येत असताना असं घडलं की एक व्यक्ती जी होती तिने मद्यपान केलं होतं. आणि मद्यपान करून अर्थात एका वेश्येबरोबर, एका गणिकेबरोबर तो धुंदपणे तिच्याबरोबर तो रत झाला होता दिवसा उजेडी. अर्थात मद्यपान करून तो जो कोण व्यक्ती होता तो आणि ती वेश्या एकमेकाबरोबर सहवासात होती. तिलाही वेगळ्या प्रकारची नशा होती आणि यालाही नशा होती. त्यामुळे अर्थात निर्लज्जपणे ते हे सगळं करत होते. कोणाही जगातल्या कुठल्याही व्यक्तीची पर्वा न करता ते दोघंजण अशा प्रकारे हे सगळं भोगत होते. म्हणलंच आहे ना, निर्लज्जम सदा सुखी, कामातुराणाम भयम न लज्जा. भय नाही आणि लज्जा पण नाही. आणि अशा प्रकारे हे सगळं करत होते. आणि हा नेमका ब्राह्मण जो होता हा तिथून चालला होता. आणि चालला होता आणि त्यांनी समोर बघितल्यानंतर थबकला. क्षणभर कोणी मनुष्य थबकू शकतोच, घटना तशी आहे. पण तो सावरला नाही. तो बघत राहिला, अरे किती सुंदर वेश्या आहे. आणि मुख्य म्हणजे ही सुंदर अशी वेश्या अगदी ओपनली मस्तपैकी कामक्रीडा करते या माणसाबरोबर. आणि तो बघतच राहिला की कशा प्रकारे ते दोघंजण क्रीडा करतायत. ते दोघंजण तर कोणाची पर्वा न करता करत होते आणि हा ब्राह्मण बघत राहिला. आणि अर्थात बघत राहण्याचा परिणाम घडला. बघत राहण्याचा परिणाम असा घडला की त्याच्या मनामध्ये कामवासना निर्माण झाली. आणि ती कामवासना टोकाची निर्माण झाली. इतकी निर्माण झाली की नंतर त्याने आपल्या सगळ्या ज्या नेहमीच्या गोष्टी होत्या त्या करायच्या सोडून गेला आणि तो त्या वेश्येकडे गेला.
तो वेश्येकडे गेला आणि तिच्या नादी लागला. अर्थात वेश्येच्या नादी लागण्यावर काय होणार ते आपल्याला माहितीच आहे. मग ती जे सांगेल ते करायचं, तिच्या म्हणण्याप्रमाणे करायचं. घरात पत्नी आहे, तिचा विचार सोडून दिला. मुलगा आहे, त्याचा विचार सोडून दिला. घरात आपलं काय करायचं विचार सोडून दिला. फक्त ती वेश्या आणि तो. आणि अर्थात ही वेश्या होती, प्रोफेशनल होती आपल्या हिशोबात. त्यामुळे तिने पण त्याला बरोबर वापरलं. त्याच्या घरातून सगळा पैसा आणला, अडका आणला आणि त्याला आपल्या नादी लावलं. तिचं कामच होतं, व्यवसायच होता. पण हा विसरून गेला की मी कोण होतो. मी ब्राह्मण होतो, विसरला. आणि मग करता 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 त्याचा वृद्धापकाळ आला. 88 वर्षाचं त्याचं वय झालं जवळपास. आणि अशा ह्या ब्राह्मणाला अजामिळला 10 मुलगे होते. त्यातला जो 10टा मुलगा होता त्याचं नाव होतं नारायण. आणि तो अर्थात त्याचं शेंडे फळ असल्यामुळे, लहान असल्यामुळे त्याचा फार लाडका होता. बाकी त्याने कोणावर काही जास्त कधी प्रेम केले नाही, पण ह्या छोट्या मुलावर त्याचं फार प्रेम होतं. आणि म्हणून तो त्याच्याशी मात्र खूप प्रेमाने बोलाय, बाकी कोणाशी काही जास्त करायचं नाही. त्याच्यात त्याचं मन गुंतलं होतं. करता करता बरीच वर्ष गेली आणि हा वृद्धापकाळ त्याचा आला. आणि वृद्धापकाळीच हा मुलगा झाला होता. आणि घरी जेव्हा तो यायचा तेव्हा या मुलाशी खेळत असायचा. आणि त्याच्याशी त्याचं खूप चांगलं नातं जुळलं. आणि हे करता करता एक दिवस त्याचा मृत्यूचा वेळ जवळ आला. आणि मृत्यूचा वेळ जवळ आला तेव्हा तो घरी होता. आणि त्यामुळे त्याला साहजिकपणे आठवला आपला हा आवडता मुलगा नारायण. आणि मग त्याचा विचार त्याच्या मनात आला आणि तो म्हणाला, अरे माझा हा मुलगा कुठे आहे? अरे नारायण कुठे आहे? अरे नारायण कुठे आहे? नारायण कुठे? नारायण कुठे? असं तो जोरदार म्हणायला लागला. आणि अर्थात तो तिथे नव्हता नेमका. आणि नसल्यामुळे त्याच्या मनात खूप व्याकुलता निर्माण झाली. अरे माझा नारायण कुठे गेला? अरे माझा नारायण कुठे गेला? नारायण, अरे कुठे आहेस नारायणा? अरे कुठे आहेस नारायणा? अरे नारायणा 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 करतोय. आणि नारायण नारायण करता करता त्याला मृत्यू आला. नारायण नारायण म्हणताना त्याला मृत्यू आला. कधी आला त्याला समजलं नाही. यमदूत आले होते. यमदूत त्याला दिसले सुद्धा. आणि त्यांनी फास टाकून त्याचं प्राण पण हरण केला. पण हे होत असताना त्याच्या तोंडात मध्ये होतं नारायण 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 नारायण. आणि अशा प्रकारे भगवंताचं नाम घेत घेतच त्याचा मृत्यू आला. त्याचं प्राण हरण केलं ह्या पार्षदांनी. आणि त्यांनी त्याचं प्राण हरण केलं आणि ते निघाले. तितक्यात एक विचित्र घटना घडली. यमदूत जे होते ते निघाले, परंतु त्यांना रस्त्यामध्ये जे ते भगवान विष्णूंचे पार्षद समोर आले. आणि ते म्हणाले, कुठे चाललात तुम्ही? काय करताय? ते म्हणे, आम्ही यांचा प्राण घेऊन चाललो आहोत नरकामध्ये, यमाकडे. ते म्हणले, हे कशाला घेऊन चाललात? चालणार नाही. तेव्हा ते म्हणाले की तुम्ही आम्ही अडवणारा कोण आलात? आम्ही यमाचे दूत आहोत आणि यमाने आम्हाला आज्ञा दिली याला घेऊन यायला. तेव्हा तुम्ही कोण आहात मला पहिलं सांगा, असं यमदूताने ह्या भगवंताच्या पार्षदांना प्रश्न विचारला. तेव्हा ते म्हणाले की आम्ही कोण आहोत काय दिसत नाही का? अर्थात भगवंताचे जे पार्षद आहेत ते सगळे, त्यांचं वर्णन ते भगवंतासारखे दिसतात. भगवान विष्णूंसारखंच त्यांचं रूप असतं. त्यांच्या गळ्यामध्ये माळा असतात, त्यांना 4 हात असतात. हे सगळं त्यांचं जे वर्णन आहे ते भगवंतासारखंच आहे. ते भगवंतासारखे दिसतात. आणि म्हणून ते म्हणाले, आम्ही कोण आहोत तुला समजलं नाही का? अरे आम्ही भगवंताचे पार्षद आहोत. तुम्ही कोण आहात सांगा, असं विष्णुदूत त्याला म्हणाले. त्या विष्णुदूताला ते म्हणाले, अरे आम्ही तर कोणात सांगायची गरज आहे का? अरे आम्ही तर यमधर्माचे सेवक आहोत आणि यमधर्माने सांगितलेल्या गोष्टीची अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही आलेलो आहोत. तेव्हा विष्णुदूत त्यांना म्हणाले, तुम्ही यमधर्माचे सेवक आहात असं म्हणता आहात ना? मला हे सांगा की धर्म म्हणजे काय, अधर्म म्हणजे काय? कुठल्या प्रकारचा अधर्म केला तर दंड दिला जातो, पापचरण कुठल्या प्रकारचं झालं तर दंड दिला जातो, हे तुम्हाला माहीत आहे का? स्वतःला तुम्ही यमधर्माचे सेवक म्हणवता. काय तुम्ही काय करताय? ते म्हणाले, आम्हाला माहिती आहे.
आम्हाला माहिती आहे वेदांनी जे काय सांगितलं त्याप्रमाणे कर्म करायला पाहिजे. जे ज्याप्रमाणे करत नाहीत ते पापी आहेत. आणि पाप जी लोक करतात त्या सर्व पापी लोकांना सजा देण्याचं काम यमाचं आहे. आणि साधारणपणे सगळेच मनुष्य पापीच असतात. फार क्वचित मनुष्य असे आम्हाला दिसतात की ते पापी नसतात, अशी शोधावीच लागतात, नाही का? आणि म्हणून आम्हाला खात्री आहे की आम्ही जे करतो बरोबरच करतो. पापी आहेच आहे असेही सगळे पापीच असतात बहुसंख्य लोक. आणि त्यामुळे आम्ही बरोबर करतो. आम्ही या ठिकाणी आलो होते याला घेऊन जाण्यासाठी आलोत यमलोकामध्ये. आणि तिथे गेल्यावर त्याचा अर्थात हिशोब होणार आहे. तिथे गेल्यावर अर्थात त्याचा पहिला भूतकाळ, त्यांनी काय काय पापं केली आहेत आणि वर्तमानात काय काय केली आहेत याचा पण हिशोब होणार आहे. आणि मग त्याप्रमाणे त्याला पाप पुण्याचं फळ कसं द्यायचं हे यमराज ठरवतील. आणि हे काम त्यांना अर्थात ब्रह्मदेवाने दिलेलं आहे, लक्षात ठेवा. तेव्हा आम्ही या यमराजाचे सेवक आहोत आणि त्याच्या आज्ञेप्रमाणेच आम्ही हे सगळं करतो आहोत. तेव्हा तुम्ही आम्हाला सांगू नका की धर्म काय आहे, अधर्म काय आहे, पाप काय आहे, पुण्य काय. तुम्ही आम्हाला काय शिकवत आहे? आम्हाला हे सगळं माहिती आहे, कारण की आम्ही हे सगळं आम्हाला सांगितलेलं आहे. आणि म्हणून तुम्ही आमच्यामध्ये येऊ नका. आम्ही जे काम करतो त्याच्यामध्ये तुम्ही अजिबात येऊ नका, आमच्या कामात अडथळा आणू नका. अशा प्रकारे यमाचे पार्षद जे आहेत, दूत आहेत, ते भगवंताच्या दूताला सांगतायत की असं तुम्ही मला अडवू नका. अशा प्रकारे दोघांचा संवाद चालू आहे की ते म्हणतात आम्ही बरोबर करतो, ते म्हणतात तुम्ही चुकीचं करता. जसं आपण ऐकलं की तो होता खूप चांगला. हा जो अजामिळ होता खूप चांगला, परंतु मोह निर्माण झाला. आणि मोह निर्माण झाल्यामुळे त्याच्या हातून हे सगळं घडलं. वास्तविक पाहता तो आधी खूप चांगला होताच, नाही का? पण एकदाच फक्त त्याने अशी चुकीची गोष्ट बघितली आणि नंतर मात्र मग तो तिच्या नादीच लागला. संपूर्ण जीवनच त्याने तिच्यामध्ये जे आहे ते घालवलं. आणि अर्थात जी काही पापं त्यावेळेस घडली त्याचं कुठलंही प्रायश्चित्त पण घेतलं नाही. जसं भागवतामध्ये सांगितलं की प्रायश्चित्त आपण काही पापांचं नक्कीच घेऊ शकतो, परंतु या अजामिळाने पाप करायला जेव्हापासून सुरुवात केली त्याच्यानंतर त्यांनी खंड ठेवलाच नाही. सतत पापं करत होता, न थांबता त्याने अनेक पापं केली. आणि त्यामुळे पापं केली ते केली, वरून त्याचं प्रायश्चित्त पण नाही घेतलं. मग मला सांगा, असं जर हा वागला असेल तर याला कुठे नेणार साहेब? याला इथेच न्यावं लागेल ना. त्याला यमलोकाशिवाय दुसरी जागाच नाही आहे. त्याच्यासाठी आम्ही नरक शोधतो आहोत, कुठल्या नरकात त्याला टाकावं. पण याचं पाप भयानक आहे. किती पापं केलीत बघा. एक तर पहिली गोष्ट हा ब्राह्मण आहे. ब्राह्मणांना तर जास्त नियम सांगितले. लोकांना असं वाटतं ब्राह्मण आहे म्हणजे वरती काय बाबा बरं आहे तुमचं, तुम्ही ब्राह्मण आहात. अरे नाही, ह्या ब्राह्मण जन्म ज्याला मिळतो त्याला जास्त नियम कडक आहेत इतरांपेक्षा. इतरांना थोडे शिथिल आहेत. ब्राह्मणांना सर्वात जास्त नियम सांगितले, अतिशय कडक नियम सांगितले की इतके पाळलेच पाहिजे तुम्हाला. त्यामुळे त्यांचं जीवन तसं खडतरच आहे. आणि ब्राह्मण जन्माला येऊन सुद्धा त्यांनी सगळे नियम धाब्यावर बसवले. आणि जे नुसते नियम धाब्यावर बसवले नाहीत की सामान्य लोकांना सुद्धा जे नियम सांगितले ते पण पाळले नाहीत. ब्राह्मणांना सांगितले नियम तर सोडून द्या, ते अजून कठीण आहेत. पण सर्वसामान्यांना जे नियम सांगितले ते पण पाळले नाही. जसं धर्म आपला सांगतो की परस्त्री माते समान किंवा भगिनी समान आहे, अर्थात स्त्रीला सुद्धा हे लागू आहेच आहे की परपुरुष तिच्यासाठी अर्थात भावासमान किंवा वयाप्रमाणे वडिलांसमान असू शकतो. नक्कीच पवित्र असला पाहिजे. परंतु या ठिकाणी या माणसाने काय केलं अजामिळाने? घरी आपली सुविद्य पत्नी असताना सुद्धा या गणिकेच्या नादी लागला. म्हणजे किती महापाप केलं बघा. परस्त्रीकडे जाताच कामाने लिहिलं. ती प्रोफेशन असते म्हणून काय झालं, पण तुम्ही जायलाच नाही पाहिजे. तुम्ही गेलात तरी पाप आहे.
यांनी तर हे केलंच केलं आणि आपल्या घरातल्या लोकांच्या नाकावर टिचून केलं आणि उघडपणे केलं. उघडपणे हे सगळं केलं आणि करत राहिला. आणि फक्त हे नाही केलं, तर एरवी तो खूप चांगला होता. तो अनेक प्रकारची धार्मिक कृत्य करायचा. सगळं तो शिकलेला होता, अनेक वेदविद्या शिकलेला होता. तो अनेक प्रकारची पौरोहित्याची कामं करायचा. हे सगळं त्याने सोडून दिलं. ब्राह्मणांना जे करायला सांगितले नैमित्तिक कर्म तेही नाही केलं. घरातल्या देवांची कधी पूजा नाही केली, घरातल्या लोकांची सेवा नाही केली. पत्नीला त्याने बाजूला ठेवलं आणि परस्त्रीकडे तो जाऊन रममाण झाला. किती महापाप करत होता. पण हे सगळं त्याने उघडपणे पाप केलं आणि अनेक पापांचा तो धनी झाला. आणि ह्याची त्याला कुठेही जाणीव नव्हती की मी काय करतो. बघा मोह किती मोठा आहे, की इतके सगळं ब्राह्मणांना सगळ्या गोष्टी माहीत असतात. असं असूनसुद्धा त्यांनी इतकं महापाप केलं, संयमच ठेवला नाही आणि एकामागे एक पाप करत राहिला. मग तुम्ही मला सांगा, ते पार्षद त्यांना म्हणत आहेत, मला सांगा की एक ब्राह्मण योनीमध्ये जन्माला जीव इतकी जर पाप करायला लागला तर त्याला जागा कुठली आहे? त्याला नरकाशिवाय दुसरी जागा आहे का? किंबहुना इतकी पाप करणाऱ्या माणसाला कुठला नरक द्यायचा? आमच्या यमधर्मानं सुद्धा नक्की प्रश्न पडेल नाही का, की इतकी पाप करतो आणि जन्माला आला आहे ब्राह्मण योनीमध्ये, श्रेष्ठ योनीत जन्माला आला. भगवंताने इतक्या चांगल्या ठिकाणी पाठवलं का तर मोक्ष मिळायची संधी. जड भरत राजासुद्धा जो होता, हा सुद्धा जो आहे तो क्षत्रिय झाला. क्षत्रियानंतर तो मृग झाला. मृग झाल्यानंतर परत जेव्हा मनुष्य जन्म मिळाला त्याला ब्राह्मण योनीत जन्म मिळाला आणि तिथून त्याला मोक्षप्राप्तीची संधी होती. तोही तिथे गेलाच ना. मग आता समजा अशा प्रकारचा जन्म जर आपल्याला मिळाला आहे तर त्या जन्माचं सोनं करायला पाहिजे का माती करायला पाहिजे? परंतु या ब्राह्मणांनी त्या सगळ्या गोष्टी मातीत मिळवल्या आणि अतिशय अनुचित असं कर्म केलं. त्यामुळे त्याच्या वर्णाला अनुसरून जे कर्म केले ते पण नाही केले, ह्याचं वेगळं पाप आहे. की बाकीचे तरी पापं केली त्याचं प्रत्येकाचं फळ मिळेलच, परंतु वर्णाला अनुसरून जे तुम्हाला सांगितलं आहे ते त्यांनी न केलं हे एक अजून वेगळं पाप आहे. मग इतकी जर पापं यांनी केली त्याला आम्ही कुठे न्यावं असं तुम्हाला वाटतं? आम्ही त्याला नरकातच नेणार आहोत आणि आम्हाला अशी आज्ञा यमधर्माने दिलेली आहे आणि त्याच्या आज्ञेचं पालन करणं हेच आम्हाला माहिती आहे. त्यामुळे आम्ही चुकीचं करतो असं आम्हाला वाटत नाही. तेव्हा तुम्ही आमच्यामध्ये येऊ नका, हे बरं होईल नाही का? एवढं सगळं ते त्यांना सांगतायत. परंतु विष्णुदूत ठाम होते आणि ते म्हणाले, खरंच तुम्ही एवढं सगळं आम्हाला सांगता आहात की यांनी काय केलं अमकं केलं, तर तरी पण आम्हाला हे पटत नाही. तुम्हाला त्याची काही विशेष माहितीच नाही आहे की धर्म म्हणजे काय आणि अधर्म म्हणजे काय. पण तुम्ही या माणसाला चुकीच्या ठिकाणी घेऊन चाललात असं आम्हाला वाटतं. त्याला तुम्ही नरक योनीत येता कामा नये, तिथे त्याला न्यायची गरज नाही असं आमचं ठाम मत आहे. तुम्ही आता इथून परत जा. तेव्हा ते म्हणाले, आम्ही परत जाण्याचा प्रश्न येत नाही, आम्हाला आज्ञा दिलेली आहे, आम्ही त्याप्रमाणे करणार आहोत. यमदूत ठाम होते आणि विष्णुदूत सुद्धा ठाम होते की नाही, आम्ही तुम्हाला सांगतो त्याप्रमाणे तुम्हाला करायचं आहे. आम्ही इथे जे आलेलो आहोत ते ह्या अजामेळला घेण्यासाठीच आलेलो आहोत आम्ही सुद्धा. तेव्हा तुम्ही याला आमच्या सुपूर्द करा. असा वाद या दोघांमध्ये सुरू झाला. अर्थात या वादामध्ये काय होणार आहे? या वादातून शेवटी त्यांना यमदूताच्या स्वाधीन व्हायचं आहे का विष्णुदूतांचं व्हायचं आहे? विष्णुदूतांचं व्हायचं जरी असेल तरी विष्णुदूतांचं तरी का व्हायचं आणि यमदूतांच्या व्हायचं तरी का व्हायचं, हा प्रश्न विष्णूंचे पार्षद विचारतात की तुम्ही तिथे का घेऊन चालता हे आम्हाला सांगा. आणि अशा प्रकारे दोघांचा वाद चालू आहे. मग या वादामध्ये पुढे काय त्याचं फलित निघालं
किंवा त्याच्यामध्ये अर्थात हे दोघं जेव्हा आपल्या आपल्या मतावर ठाम होते की विष्णुदूत म्हणतात की नाही ह्याला आम्हाला विष्णू लोकात घेऊन जायचं आहे आणि यमदूत म्हणतात आम्हाला नरकाकडे घेऊन जायचं आहे, दोघांमध्ये ठाम भावना होती, तेव्हा अर्थात त्याच्यावरती अजून काही संवाद होणार होता. कारण दोघांमध्ये जोपर्यंत एकमत होत नाही तोपर्यंत काही होऊ शकत नव्हतं. ना यमदूत जाऊ शकत होते ना विष्णुदूत परत जाऊ शकत होते. दोघांपैकी एकाला काहीतरी करायचंच होतं, पण ते दोघांनाही पटणं जरुरी होतं की हे गोष्ट बरोबर आहे, ही झाली पाहिजे. आणि तोपर्यंत यांना एकमेकाशी संवाद करणंसुद्धा जरुरी होतं. आणि म्हणून विष्णुदूत त्यांना म्हणाले की तुम्ही तुमचा भाग सांगितला तर आमचा भाग पण ऐका. तुम्ही तुमचा भाग सांगितलात की याने असा होता हा ब्राह्मण, तसा होता ब्राह्मण, त्याला हे करायला पाहिजे पण त्याने हे नाही केलं, त्याने ते केलं, ते नव्हतं करायला पाहिजे, सगळं तुम्ही सांगितलं. मला समजलं की सर्वात शेवटी हेही सांगितलं की ब्राह्मण वर्णाला अनुसरून ज्या गोष्टी करायच्या त्या पण त्यांनी नाही केलं, त्याचं वेगळं पाप. तुम्ही पापाचं मला खूप छान वर्णन केलं की त्याने किती पापं केलं हे सांगितलं आणि तुम्ही तुमची बाजू नक्की मांडली. परंतु आता आमचं पण काहीतरी ऐका. आम्ही पण जेव्हा इथे आलो आहोत त्याला घ्यायला, आम्हाला पण काहीतरी माहीत असेलच ना, आमच्याकडे पण काहीतरी स्पष्टीकरण असेल ना, तेव्हा ते ऐका आणि मग निर्णय घ्या की त्याला नरक योनीकडे घेऊन जायचं आहे आम्हाला, यमाकडे का आमच्या सुपूर्द करायचं आहे, हे एकदा ऐका आणि मग घ्या निर्णय. अर्थात यमदूत म्हणाले नक्कीच ऐकू, तुम्ही सुद्धा विष्णूंचे दूत आहात, महानच आहात, तेव्हा तुमचं काय आहे ते आम्हाला ऐकायचंच आहे. तेव्हा जरूर सांगा की तुमचं यामागे काय स्पष्टीकरण आहे, तुम्हाला तो कसा काय चांगला वाटतो हे आता तुम्ही सांगा. तर तुमचं म्हणणं जर बरोबर असेल तर अर्थात आम्ही त्याप्रमाणे करू, यात शंकाच नाही. तेव्हा आता बघा, सांगा काय सांगताय ते. अशा प्रकारे यमदूताने विष्णुदूतांना सांगितलं. त्याच्यावर विष्णुदूताने त्यांना खूप चांगल्या प्रकारे ते स्पष्टीकरण दिलं आहे की कशाप्रकारे काय होतं, कशाप्रकारे काय केल्याने काय होत नाही, पाप कसं लागत नाही, पाप कसं लागतं, वगैरे 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 खूप काही त्यांनी सांगितलं. हे सगळं खूप विस्ताराने आहे आणि अर्थात हा सगळा भाग जो आहे तो आपण अर्थात पुढल्या भागामध्ये ऐकूया. या ठिकाणी आपण स्वल्पविराम घेऊया आणि महाराजांच्या कृपेने पुढचा सगळा भाग आपण ऐकूया आणि या ठिकाणी आपण स्वल्पविराम घेऊया. श्री राम समर्थ.